आणि आता वळूया खास रिपोर्ट्सकडे। पुण्यातील हडपसर परिसरामध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवून संपूर्ण शहरामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसला मोठं यश आलंय। मात्र आरोपीनं हे कृत्य नेमकं का केलंय, कसं केलं, त्याची इनसाइड स्टोरी पाहूयात। हडपसर बॉम्ब प्रकरणाची इनसाइड स्टोरी। YouTube पाहून बनवला 400 रुपयांचा बॉम्ब। आरोपीला शोधण्यात यंत्रणांचे 4 लाख खर्च। पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवून संपूर्ण शहरात खळबळ माजवून देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसला मोठं यश आलंय। नागपूर रेल्वे स्थानकावर दबा धरून बसलेल्या एटीएसच्या पथकानं या आरोपीला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं। शिवाजी राठोड असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे। कोण आहे शिवाजी राठोड? मूळचा सोलापूरच्या मांजरी भागातला रहिवासी। मांजरीमध्येच आरोपीचं कपडे आणि शूजचं दुकान। आरोपीकडून वेगवेगळ्या ठिकाणावरून बॉम्ब सदृश वस्तूंची खरेदी। आरोपीनं फक्त 400 रुपये खर्चून बनवला बॉम्ब। आरोपीला शोधण्यात यंत्रणेचा 4 लाखांपेक्षाही अधिक खर्च। आरोपीची बहीण नेपाळमध्ये। आरोपी नागपूर मार्गे नेपाळला पळण्याच्या तयारीत। दरम्यान आरोपी नेपाळला पळून जाण्याआधीच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवरच थरारक कारवाई। आरोपी शिवाजी राठोड आझाद हिंद एक्सप्रेसनं प्रवास करत होता। गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आली। एटीएसचं पथक प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आधीच तैनात। आरोपी शिवाजी राठोड गाडीतून उतरत असतानाच एटीएसच्या पथकानं त्याला चहूबाजूंनी घेरलं। दरम्यान बुधवारी संध्याकाळी पुण्यातील हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट इथे असलेल्या उषा किरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं परिसरात एकच खळबळ माजली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरणही निर्माण झालं। अखेर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी बॉम्ब वेळेतच निकामी केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएस आणि आयबी सारख्या केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या। हॉस्पिटल केसमध्ये आरोपी सीसीटीव्ही फुटेजेस आणि इतर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन अनुषंगाने काल जे बाबी समोर आली होती ते आरोपी आयडेंटिफाय करण्यात आला होता। आरोपीचे काल जे घर आहे आणि त्याचे दुकान आहे तिथे झडती घेण्यात आली होती आणि ते झडतीमध्ये जे डिजिटल क्लॉक होता त्याचे केस जे होता ते त्यांच्या घरात सापडला होता, म्हणून आरोपी कन्फर्म्ड आहे अशी खात्री झाली होती। आता यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही आहे। हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ॲक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी काही एक्स्टॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, परंतु तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे। पूर्ण तपास झाल्यानंतर आपल्याला वेळोवेळी अपडेट देण्यात येईल। असा लागला प्रकरणाचा छडा। पोलिसांनी परिसरातील 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। संशयास्पद हालचालींवरून 15 ते 18 जणांची कसून चौकशी केली। तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपीच्या चेहऱ्यावरून ओळख पटली। आरोपी शिवाजी राठोडचं लोकेशन नागपूरमध्ये ट्रॅक झालं। आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक झाली। आरोपीनं नागपूर एटीएसकडे गुन्ह्याची कबुली दिली। बॉम्ब बनवताना आरोपीचा सेलो टेप संपला। घरा शेजारील दुकानातून त्यानं तो विकत घेतला। त्याचं पेमेंट ऑनलाईन केलं, त्यावरून आरोपीचा छडा लागला। ऑनलाईन टायमरचं घड्याळ मागवलं, त्याचा बॉक्सही पोलिसांना घराबाहेर सापडला। आरोपीच्या घरात 2 किलो गांजाही सापडला। मात्र आरोपी शिवाजी राठोडनं हडपसर परिसरात तेही हॉस्पिटलमध्ये बॉम्ब का ठेवला, त्याची इनसाइड स्टोरी एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलीय। पाहूयात हडपसर बॉम्ब प्रकरणाची इनसाइड स्टोरी। आरोपीला गंभीर स्वरूपाचा रोग आहे। उपचाराला हॉस्पिटलला 7 लाख रुपये खर्च सांगितला। गंभीर रोगावरती उपचारासाठी शिवाजीकडे पैसे नव्हते। हॉस्पिटलकडेच खंडणी मागून हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा त्याचा प्लॅन होता। रोगापेक्षा इलाज भयंकर असं म्हटलं जातं। आरोपी शिवाजी राठोड याने जे कृत्य केलं त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला होता। आत्ता सध्या एटीएसकडे शिवाजी राठोडचा ताबा आहे। कदाचित त्याने या गंभीर आजाराच्या उपचारासाठी एखाद्या NGOची मदत घेतली असती, मात्र त्याला आता थेट गजाआड जावं लागणार आहे।